एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील ऐतिहासिक आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा बुधवारी पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणलोट क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे। ब्रिटिशकालीन विल्सन डॅम या नावाने ओळखले जाणारे हे धरण स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेब आणि माजी आमदार वैभव पिचड साहेबांनी शासनाकडे लेखी प्रस्ताव पाठवून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण केले आहे। तसा आदेश शासनाने काढला। सध्या जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याची बातमी आल्यानंतर आदिवासी समाज व स्थानिक नागरिक, उन्नती अध्यक्ष भरत घाणे, समाजसेवक अनंत महादू घाणे, कृऊ बा सस, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर, रामदास पिचड, भीमा अवसरकर सह कार्यकर्ते, प्रसार माध्यम प्रतिनिधींनी विनंती व आवाहन केले आहे। या धरणाचा उल्लेख आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा असा करावा, जेणेकरून राघोजी भांगरे यांचा शौर्य इतिहास जनतेसमोर नेहमी जिवंत राहील। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय सेंडी भंडारदरा आज आम्ही या ठिकाणी उन्नतीचे अध्यक्ष भरतरावजी घाणे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती डायरेक्टर तुकाराम खाडे साहेब आणि अहिल्यानगर वाजपेयी सचिव बाजीराव सगभोर साहेब आणि मी स्वतः अनंत महादू घाणे या ठिकाणी आम्ही जे इथं वार्तालाप करतोय का माझे सर्व पत्रकार बंधू आणि मीडिया यांना विनंती करतो का आपण गेल्या बुधवारी आमचं धरण भरलं, राघोजी भांगरे जलाशय भरलं म्हणून ज्या बातम्या दिल्या, त्या बातम्या देताना क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचं नाव विसरता आपण नुसतं भंडारदरा धरण भरलं, तर याचा पूर्ण उल्लेख आपण आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय म्हणून असा करावा अशी मी विनंती करतो। माननीय स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेब यांनी जो खटकप केला राघोजी भांगरेंचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी धरणाला भंडारदरा धरणाला नाव देण्यासाठी जे सरकारमध्ये जे मुख्यमंत्री होते, जलसंधारण मंत्री होते, पालकमंत्री होते, यांच्याशी पत्रव्यवहार करून ह्या धरणाला आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे हे नाव शासनाने आदेश काढून प्रसिद्ध केला। हे प्रसिद्ध करत असताना ह्या वीर राघोजी भांगरे जलाशय ह्या ठिकाणी 9 ऑक्टोबर 2024 रोजी स्वर्गीय पिचड साहेब यांनी मोठ्या दिमाखात नाम सोहळा इथं सर्व तालुक्यातील, सर्व महाराष्ट्रातील जे आदिवासी समाज घेऊन नामकरण केलं आणि जर शोषामध्ये वातावरण तयार झालं, तरी कृपया माझं सर्व मीडियावाले, वार्ताहर व महाराष्ट्रातील व भारताबाहेर जनतेला विनंती आहे का वीर क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं सर्वांना संबोधित करावं। हे धरण ते परिपूर्ण भरलं आहे। आज या धरणामध्ये काही विशेषणी साठा खाली सोडण्यात आला आहे, तरी आपण सर्वांनी मीडियावाल्यांना विनंती आहे का वीर राघोजी भांगरे जलाशय असा नामोल्लेख करावा असे मी सर्व आदिवासी समाजाच्या वतीने, माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने, वैभव पिचड साहेब प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो, थांबतो। जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा मुंडा। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाजवळ आम्ही माझे मित्र अनंत घाणे, समाजसेवक तसेच भरतराव घाणे, आदिवासी उन्नती सेवा मंडळ अध्यक्ष, बाजार समिती अकोले तुकाराम खाडे आणि मी स्वतः बाजीराव सगभोर आजपर्यंत भंडारदरा धरण असं हे मीडियाने प्रसिद्धित केलेल्या बातम्या, तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर थोडंसं दुरुस्ती होऊन आद्य क्रांतिकारक जलाशय भंडारदरा असं संबोधित यावं आणि साहेबांनी जे वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांनी सर्व जनतेला घेऊन या धरणाचं, या जलाशयाचं
जे नामांतरण केलेले आहे, तर हीच विनंती राहील आमची की प्रसिद्धीत बातम्या करताना हे भंडारदरा जलाशय राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे अशा पद्धतीने व्हावा ही आमची कळकळीची आदिवासी बांधवांची विनंती राहील आणि तसं संबोधित करण्यात यावं. धन्यवाद. सुरू आज या ठिकाणी या धरणावरती समाजसेवक डॉक्टर आनंद घाणे साहेब, आपल्या अकोले पंचायत समितीचे माजी सभापती तथा उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरतदादा घाणे साहेब आणि नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव बाजीराव नारायण सगोर साहेब आणि स्वतः तुकाराम खाडे या ठिकाणी आम्ही या कारणासाठी इथं उपस्थित आहे की गेल्या 2-3 दिवसापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, वर्तमानपत्रातून अशी बातमी प्रसिद्ध झाली की भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं, परंतु पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि सर्व वर्तमानपत्रांच्या सर्व यांना विनंती करतो की आपण यापुढे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा असे संबोधित करण्यात यावे असे मी सर्व मीडियाला विनंती करतो. या धरणाचे नामकरण 9 ऑक्टोबर 2024 रोजी स्वर्गीय नामदार बोला. नमस्कार. या ठिकाणी समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे, त्याचबरोबर मार्केट कमिटीचे संचालक सरपंच तुकारामजी खाडे, समाजसेवक सगबोर साहेब आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी भंडारदऱ्याच्या स्पिलवे गेटजवळ थांबलेलो आहोत. या ठिकाणी भंडारदरा जलाशयाला आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलाशय असं नाव देण्यासाठी कैलासवासी वंदनीय पिचड साहेब यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी या ठिकाणी फार मोठा नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम घेतला. तत्पूर्वी शासन दरबारी त्यांनी अनेक प्रकारचे पत्रव्यवहार करून तत्कालीन मुख्यमंत्री असतील, त्याच्यानंतर जे जलसंपदा मंत्री आहेत अशा जलसंपदा मंत्री, पालकमंत्र्यांना निवेदनं देऊन या धरणाचं नाव क्रांतीवीर राघोजी भांगरे जलाशय या नावाने शासन दरबारी त्यांना परवानगी मिळाली आणि मग कैलासवासी वंदनीय पिचड साहेबांनी भंडारदरा धरणावर 9 ऑक्टोबर 2024 रोजी भव्य आणि दिव्य असा आदिवासी समाजाच्या सर्वच तळागाळातील सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन एक मोठा दैदिप्यमान असा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि या धरणाचं नाव आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे हे धरण या नावानं यानंतर ते प्रसिद्ध झालं. परंतु या ठिकाणी पत्रकार बांधव असतील, मीडियावाले असतील, हे आजही भंडारदरा या नावाने या धरणाचं नाम उल्लेख करतात. तर हे असं पत्रकार बंधूंनी आणि मीडियावाल्यांनी केलं नाही पाहिजे. आमचं सर्व कार्यकर्त्यांची आणि समाजाची मागणी आहे की साहेबांनी ज्या पद्धतीनं या धरणाच्या क्रांतीवीर राघोजी भांगरेंचं नाव देण्यासाठी जो प्रयत्न केला आणि राघोजी भांगरे जलाशय हे नामकरण बदलण्यात आलं, तेच नाव या पत्रकार बांधवांनी आणि मीडियावाल्यांनी राघोजी भांगरे जलाशय हेच नावानं इथल्या भंडारदऱ्याच्या बातम्या दिल्या पाहिजेत अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ
संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.